आगामी मनपा आणि झेडपी निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला निश्चित झालेला आहे आणि त्यानुसार महायुती फक्त मुंबई आणि मोजक्या ठिकाणी एकत्र निवडणूक लढवते असं सांगण्यात आलेलं आहे। मात्र अन्य महानगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये महायुतीमधील तिन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढतील। या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तिन्ही पक्ष पुन्हा एकत्र येतील अशी रणनीती महायुतीने आखलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये ही माहिती दिली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीमधील पक्ष वेगवेगळे लढल्यास महाविकास आघाडीला आणि इतर विरोधकांना त्याचा फायदा होऊ शकतो। महायुतीच्या 3 पक्षांमध्ये मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना होऊ शकतो। हीच गोष्ट टाळण्यासाठी महायुतीने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकत्रितरित्या लढवण्याचा निर्णय घेतलाय। तर उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीमधील पक्ष वेगवेगळे लढून नंतर पुन्हा एकत्र येतील। जिल्ह्यामध्ये असणारे महायुतीचे आमदार खासदार यांनी एकत्र बसावं आणि विधानसभा मतदारसंघनिहाय चर्चा करावी आणि ते जे काय ठरेल प्राथमिक त्याचा अहवाल हा राज्य समन्वय समितीकडे द्यायचा। त्यामुळे असं तर ठरलेलं आहे। त्याप्रमाणे बऱ्याचशा जिल्ह्यांच्या प्राथमिक बैठका झालेल्या आहेत। आता सगळ्यांचे एकत्र अहवाल राज्य समन्वय समिती पुढे येईल महायुतीच्या आणि मग त्याच्यावरती निर्णय होईल।